कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने शेवगाव पोलीस ठाणे अंतर्गत आज सकाळी 11 ते 12:30 या वेळेत रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते। या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्य बल सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परिहार यांनी केले। त्यांच्यासोबत निरीक्षक श्री दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले। याशिवाय शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान नागरे यांच्यासह त्यांच्या टीमनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। हा रूट मार्च शेवगाव पोलीस ठाणे ते क्रांती चौक, शिवाजी चौक, भगतसिंह चौक, नायकवडी मोहल्ला, वडार गल्ली, मोची गल्ली, आंबेडकर चौक, क्रांती चौक या प्रमुख मार्गावरून काढण्यात आला। फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्य बलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय। द्रुत कार्य बल व स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून झालेल्या या विशेष मोहिमेचा परिणाम शांतता व सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलाय। तसेच शेवगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था कायम राखला जाईल। एटीव्ही न्यूजसाठी प्रतिनिधी अय्याज शेख।